बऱ्या आहेत का? थोडा आवाज बसलाय परत. परवापासून माहिती सुरूच होतं सर्दीचा अटॅक. हां काय म्हटलं? आज पण एक रेसिपी होऊन जाऊ. रेसिपी करण्याचा टाइम इज क्लोज. हां सरांनी सांगितलं आता गुलकंद करायचा. बरोबर आहे. गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे गावठी गुलाबाच्या पाकळ्या आणायच्या. एक काचेची बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये वाटीभर साखर टाकायची, वाटीभर पाकळ्या, वाटीभर साखर, वाटीभर पाकळ्या, वाटीभर साखर, वाटीभर पाकळ्या, पूर्ण बाटली भरस्तोर आणि उन्हात ठेवून द्यायची. 21 दिवसामध्ये गुलकंद सुंदर तयार होईल, कुठल्याही प्रोसेस नाही. लक्षात आलं ना? फुलं वाळावं लागणार ना, उकळावं लागणार ना, काही करावं लागणार. हे दोन हां सोलर ड्रायमध्ये हा 21 दिवसात. पण हे नॅचरल. होय थर द्यायचे, 7 थर द्यायचे एकावर एक. संध्याकाळी परत घेऊन या. काही गरज नाही आहे, काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. अशाच पद्धतीने जुन्या काळामध्ये अत्तरं तयार करत होते तिळाच्या तेलामध्ये, ओरिजिनल अत्तरं. अशाच अत्तरं पण तयार करत होते. थोडक्यात तुम्हाला मी गुलकंदाची रेसिपी सांगितली थोडक्यात एकदम, की जे कोणी पण करू शकेल. इथे येताना आनंद होतो की सर्व हसरे चेहरे पाहिले. आणि आता मला माहिती की आता कोणी लुकडे असेल तर ते चांगले होतील. कारण ही पण आता बघा बरीच 10 वर्षांनी भेटायला येतो, 5 वर्षांनी, 10 पण नाही, 5 वर्षांनी भेटायला येतो. चांगली भरलेली पाहिजे, कारण आपण तसं खायला शिकवलेलं आहे. ही 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 नाही, पाठीमागची म्हणजे असे दोन्हीकडे बोटं दाखवलं. नाही बरोबर आहे ना. हां हिच्यासारखी तब्येत झाली पाहिजे तुझी असं. लक्षात आलं? कारण गिऱ्हाईकं पण तुमच्याजवळ असे टिकले पाहिजे. अतिशय सुंदर पदार्थ करा. मी तर शिकवलं, जे पंडित सरांनी शिकवलं आहे, इथे पण बिझनेसचं सगळं तुम्हाला शिकवलं आहे. पण आपल्यामध्ये एक एम पाहिजे, आपल्या स्वतःबद्दल एक ध्येय पाहिजे की मला हे करायचं, मला हॉटेल टाकायचं आहे. तर मी टपरीवरती चहा विकला तर काय बिघडतो? मी टपरीवरती जर भुर्जी पाव विकलं तर काय बिघडतं? इथून आपल्याला सुरुवात करायची आणि मग हॉटेलकडे जायचं. कारण डायरेक्ट हॉटेल टाकणं एकदम शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. लक्षात आलं? पण स्टेप बाय स्टेप जर पायऱ्या चढल्या तर कळस नक्की गाठाल, एवढी 100% खात्री आहे. आणि तेवढे तुम्ही सगळे हुशार आहात, तेवढं सगळ्यांनी ज्ञान तेवढं घेतलेलं आहे. आणि मला माहिती की तुमच्याशी मी आता आणि पंडित सर आम्ही दोघं बांधलेलंच आहोत. शब्द दिला म्हणजे आम्ही बांधलेलोच आहोत. आम्ही तुम्हाला रेसिपी पाठवतच आहोत. सर पाठवतातच आहेत, पंडित सर पाठवतात आहेत. जिथे ते कमी पडतील तिथे मी आहेच उभा पाठीमागे. लक्षात आलं? आणि कधीही तुम्ही फोन करा, कधीही काही अडचण आली, कुठे हॉटेल टाकलं, काही प्रॉब्लेम आले तुम्हाला, एखादी रेसिपी जमत नसेल, काही त्याच्यामध्ये फॉल्ट येत असेल, तर जरूर मला किंवा पंडित सर दोघांनी फोन, त्याच्या वतीने पण मी बोलतो. आम्ही दोघं एकच आहोत असं समजून चाला. आणि त्याच्या वतीने मी तुम्हाला गॅरंटी देतो की तोसुद्धा तुम्हाला लगेच फोन केल्यावर मदत करेल, एवढी मी 1000% गॅरंटी देतो. आता बघा, आपल्याला कचोरीसारखं फुगायचं आहे. आलं लक्षात? जिलबीसारखं फिरायचं आहे गोलगोल. बिझनेससाठी जिलबीसारखं गोलगोल फिरायचं आहे आणि बासुंदी दुधासारखं राहायचं आहे. लक्षात आलं? हे लक्षात घ्या. आणि आपल्या जीवनाची ही जी वाटचाल आहे ती मोठ्या जोमाने आणि उत्साहाने पुढे चालत राहा. या ठिकाणी येणारी दिवाळी, यामध्ये लक्ष्मीचं रूप आहे, ते तुम्हाला प्रसन्न हो, तुमची भरभराट हो, तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य लाभो आणि परत आपली कुठेतरी भेट हो. ही म्हणजे आता हा समारोप नाही आहे, ही आपल्या आता परत पुढच्या भेटीची ग्वाही देऊन, एक खात्री देऊन कुठे ना कुठे आपण परत भेटणार आहोत. ही भेट अपुरी नाही, आता पुढे परत चालू राहो. आपला मित्रत्वाचं नातं हे पुढे परत चालत राहो, ही देवापाशी प्रार्थना करून. आणि संपूर्ण RCT ग्रुप यांनी जे अतिशय उत्कृष्ट कार्य सुरू केलेलं आहे, की जे मुलांच्या मनामधल्या इच्छा त्या पूर्ण करण्याचं काम इथं केलं जातं. तुम्हाला आलं तर लक्षातच आलं असेल, त्याची कुठेही टी व्हीवरची जाहिरात नाही आहे की आमचा साबू वापरला की डोकं स्वच्छ होईल, अशी कुठेही जाहिरात नाही आहे. इथे फक्त आले की आपोआपच डोकं स्वच्छ होतं. खरं आहे की नाही? इथे कुठे जाहिरात करत नाही की आमचा साबू वापरा की तुमचं डोकं स्वच्छ होईल. पण असं हेच काम, तुम्हीच आमचे प्रतिनिधी आहात, हेच काम तुम्ही पुढे करायचं आहे. ज्याला खरंच गरज आहे त्याला इथे पाठवा. काही शिकायचं असेल त्याला तर त्याला इथे पाठवा. हे तुम्हाला नेहमी तुमच्या ग्रुपवरती सगळी माहिती पाठवतील की कुठले क्लास सुरू होणार आहे, काय
कोणाची इच्छा असली अगरबत्ती शिकायची, कोणाची इच्छा असली वॉशिंग मशीन शिकायची, कोणाची इच्छा असली शिलाई काम शिकायचं, तर जी काय इच्छा असेल ते सांगा, इथे पाठवा. इथे तुम्ही बघितलं 10 दिवसात तुमच्या आनंदात गेले. काही मुली इथे राहिल्या असतील, त्यांना माहेरी राहिल्यासारखं वाटलं असेल. खरं आहे का कुठे? तर माहेरी राहिल्यासारखंच वाटलं असेल इथे ज्या राहिल्या त्या. आणि जे मुलं राहिले असेल त्यांना वाटलं मामाच्या घरी गेलो आपण, म्हणजे मामा आहेच आपले इथे, तर त्यांनी चांगलं सांभाळलं तुम्हाला. तर या ठिकाणी असं आपलं एक सुंदर एक वातावरण RCT ग्रुपचं आहे. या सर्वांचे आणि तुमचेसुद्धा, तुम्हीसुद्धा मला समजून घेतलं, पंडित सरांना समजून घेतलं, त्याच्या वतीने हेच लक्षात ठेवा. माझ्याकडे जर 10 गिऱ्हाईक आले उभे राहिले तर मी डोक्यात बर्फाचा खडाच ठेवतो आणि मग व्यवहार करतो. नाही तर मग 100च्या ऐवजी 1000ची नोट देऊन टाकेल, 500ची नोट देऊन टाकेल गडबडीमध्ये, आणि घेताना 10च रुपये घेईल. अशी पण गडबड होते. म्हणून डोकं शांत ठेवायचं आणि आपल्याला जे करायचं तेच. तुम्ही बघितलं, तुम्ही कितीही बडबड करत होते तरी मी माझं काम करतच होतो. लक्षात आलं? हां, तर तसंच आपण वागायचं बिझनेसमध्ये, तसंच वागावं लागतं. लक्षात आलं? तरच बिझनेस पुढे जातो, नाही तर जात नाही. कारण मला त्याचा अनुभव आहे, मी बिझनेस करतो म्हणून मला त्याचा अनुभव आहे की डोकं जर शांत असलं तर बिझनेस होतो, डोकं जर गरम असलं तर बिझनेस पेटून जातो, म्हणजे संपून जातो, जळून जातो. तर डोकं शांत ठेवा. तुम्ही कितीही चिडलेले असाल, घरातला राग बिझनेसवर किती काढू नका आणि बिझनेसचा राग घरातही काढू नका. म्हणजे डोकं शांत ठेवा. हे खूप आहे, कारण ही परीक्षा असते, कुठल्याही बिझनेसमॅनची परीक्षाच असते ती, की तुमच्या भोवती इतकं वातावरण तयार होतं कधी कधी की डोकं फिरून जातं, काय करावं. मी पण त्या प्रक्रियेत नोंद गेलो आहे. पण जेव्हा मी डोकं शांत ठेवायला शिकलो तेव्हापासून मग मात्र माझा बिझनेस वाढत गेला आणि पुढेच जात राहिलो. आणि मी जर चिडत राहिलो असतो तर इथं आलो असतो का? तर हेच लक्षात ठेवा. तर हीच तुम्हाला शक्ती देव येणारी दिवाळी सगळ्यांना सुखसमृद्धाची भरभराटीची जावं, ही सदिच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.